भावांनो 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे मी आत्ताच सांगतो जिकडे रस्ता दिसेल का नाही तिकडे पळत सुटा, कारण आज तुमचं काही खरं नाही. आणि माझा एक सल्ला घ्या, घरात जेवढ्या वस्तू आहेत का नाही, लाटणं असेल, फादरचा बेल्ट असेल, चपल्या असतील, बुटा असतील, ज्याच्याकडनं तुम्हाला धोका आहे का नाही त्या पहिल्या लपून ठेवा. आणि फादरचा मूड बघूनच फादरला रिझल्ट सांगा, नाहीतर आज सगळा राग तुमच्यावर निघणार आहे. फादर आलं का नाही, फादरचं मस्त पैकी पाय बी धुवा, फादरला पेढे बिडे चारा आणि मग फादरला रिझल्ट सांगा, त्याशिवाय रिझल्ट सांगू नका. आणि सगळ्यात महत्वाचा सल्ला, जेवढी पोरं नापास झाल्यात का नाही त्यांना घरात आणून ठेवा, म्हणजे फादरला सांगायला होईल ही नापास झाली ती आणि मी पास झाली, भले मला 50% का पडणार ती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, 2 दिवस का नाही टीव्हीच लावू नका. अहो ही मीडियावाली एवढी थर्ड क्लास आणि 12ची असतात का नाही, ह्यांना का नाही बाकीच काही दिसत नाही, नुसतं का नाही रिक्षावाल्याच्या मुलाने पाडले 92%, रात्री अंधारात अभ्यास करत होता, रस्त्याच्या दिवाखाली अभ्यास करत होता, पाणी एवढं आलं तरी अभ्यास करत होता, पाऊस आला तरी अभ्यास करत होता, बाप दारू पिऊन मारत होता तरी अभ्यास करत होता आणि त्यानं पडले 92%. हे असले न्यूज दाखवतात का नाही, त्यामुळे आमच्या घरात नाही वातावरण असलं खतरनाक होतं. बापानं आमची न्यूज बघितली की बाप धडमधूड मुस काढतो फक्त आम्हाला. त्यामुळे सांगतोय भावांनो, वातावरण